बटाट्याची भाजी अशी बनवली तर साधा बटाटाही एकदम स्पेशल बनतो. बाहेरून कुरकुरीत व आतून मऊ अशी, चवीला तर एकदम भारी. 2-3 पोळ्या जास्त खाल अशी कुरकुरीत बटाटा मसाला भाजी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. आपण आता हे कच्चे बटाटे आहेत ते चांगले सोलून उभे कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी इकडे असे उभे कट करून घेतलेले आहेत, एकदम मीडियम साईजचे. आपण आता हे बटाटे आहेत ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत. इकडे मी असा एक बाउल घेतलेला आहे. बटाट्यांमधील जे पाणी असते ते काढून टाकलेलं आहे. आपण आता हे बटाटे आहेत ते या बाउलमध्ये असे घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मैदा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरलात तरी चालेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये बेडगी मिरची मसाला आहे फक्त कलर येण्यासाठी, तो घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते चांगलं असं बटाट्यांना लागलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडं पाणी घालायचं आहे. इकडे मी फक्त साधारण 2 ते 3 चमचेच मला इकडे पाणी लागलं. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे बटाटे आहेत ते या तेलामध्ये आपण आता हे फ्राय करून घ्यायचं आहे. इकडे कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. सर्वप्रथम तेल आहे ते चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण आता हे बटाटे आहेत ते मस्तपैकी असे या तेलामध्ये तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व असे पलटी मारून घ्यायचे आहेत. खूप छान लागते ही भाजी. अशा पद्धतीने केलात तर तुम्ही ही मस्तपैकी चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर तर खूपच छान लागते. बघू शकता आपले मस्तपैकी असे बटाटे आहेत ते या तेलामध्ये तळून झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हे जास्त बटाटे तेल नाही पीत. बघू शकता तुम्ही. आपण आता या बटाट्यांची मस्तपैकी अशी भाजी तयार करणार आहोत. बटाटे आपले मस्तपैकी फ्राय करून झालेले आहेत, म्हणजे तळून झालेले आहेत. आपण मस्तपैकी अशी भाजी तयार करणार आहोत. फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर इकडे मी जिरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची असं मी इकडे ठेचा करून घेतलेला आहे. इकडे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे व चांगला मीडियम फ्लेमवरती आपण आता हा कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे. कांद्याला मस्तपैकी असा थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे मी तो घालायचा आहे व चवीनुसार मीठ आपण आत्ताच घालणार आहोत. आपली 2 कामं एकदाच होतील. मीठ पण जाईल आणि टोमॅटो सुद्धा आपला मऊसूद आहे तो होऊन जाईल व असं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपला टोमॅटो आहे तो चांगला असा मऊसूद झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला कलरसाठी घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं मीडियम फ्लेमवर आपण आता हे मसाले आहेत ते परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं अगदी पाणी आहे ते घालायचं आहे. आपले मसाले चांगले परतवून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही ही दाटसर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी नाही घातलात तरी चालेल. चांगली मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता जे बटाटे आहेत ते फ्राय करून घेतले होते ते आपण आता या ग्रेव्हीमध्ये असे घालायचे आहेत व 1 ते 2 मिनिटात चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे आणि झटपट आपली
बघू शकता कुरकुरीत बटाटा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.